गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण जनरल ॲनाटॉमी पाहत होतो आणि जनरल ॲनाटॉमीमध्ये आपण पाहत होतो लँग्वेज ऑफ ॲनाटॉमी. तर लँग्वेज ऑफ ॲनाटॉमीमध्ये काय महत्त्वाचं होतं? लँग्वेज ऑफ ॲनाटॉमीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जी बघितली ती की त्याच्यामध्ये तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर पोझिशन्स, प्लेन्स आणि टर्म्स. याच्यातले आपण पोझिशन्स बघितले. पोझिशन्स कोणते कोणते आहेत? तर ॲनाटॉमिकल पोझिशन, सुपाईन पोझिशन, प्रोन पोझिशन. आपण ॲनाटॉमिकल पोझिशन ही पाहिली. ही आहे ॲनाटॉमिकल पोझिशन. ही जी मुलगी उभी आहे सरळ, पाम्स फेसिंग, तळहात जे समोर केलेले आहेत, पाय चिटकवलेले आहेत, डोकं एकदम सरळ समोर पाहत आहे, हे ॲनाटॉमिकल पोझिशन. सुपाईन पोझिशन म्हणजे सरळ झोपणे, ज्यावेळेस आपलं तळहात वरती राहील आकाशाकडे, आपला चेहरा आकाशाकडे राहील, पाय आकाशाकडे टर्न केले. प्रोन पोझिशन म्हणजे मी तुम्हाला साध्या भाषेत सांगितलं होतं, प्रोन म्हणजे पालथं पोझिशन, सुपाईन म्हणजे सरळ पोझिशन. त्याच्यानंतर येते ही तुमची सुपाईन पोझिशन. त्याच्यानंतर ही दुसरी जी आहे ती प्रोन पोझिशन. नंतर आहे लिथोटॉमी पोझिशन. लिथोटॉमी पोझिशनमध्ये पाय दोन्ही वरती आणि या पायांना सपोर्ट. ही जनरली डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे लेबरच्या वेळेस ही पोझिशन होत असतात. ह्याच्यानंतर प्लेन्स. प्लेन्स कोणते कोणते आहेत? तर आपण शरीराला मी सांगितलं तुम्हाला असं सरळ कट केलं, मीडियन प्लेन, त्याच्यानंतर करोनल प्लेन, आणि जर असं सेक्शन घेतले तर ट्रान्सवर्स प्लेन. हे तीनच प्लेन आहेत आपल्या शरीरामध्ये. या प्लेन्सनंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते टर्म्स. तर आपण जे पाहिलं सगळ्यात पहिले जे टर्म्स होते ते ट्रंकशी रिलेटेड होते. मग ट्रंकमध्ये व्हेंट्रल, डॉर्सल, मीडियल, लॅटरल, प्रॉक्झिमल, डिस्टल, सुपरफिशियल, डीप, इप्सिलॅटरल, कॉन्ट्रालॅटरल, इव्हेजिनेशन आपण हे सगळे बघितले. त्याच्यानंतर आपण जे बघितलं टर्म्स इन रिलेशन टू अपर लिम. अपर लिममध्ये व्हेंट्रल वेगळं पडतं, डॉर्सल वेगळं पडतो, मीडियल बॉर्डर, त्याच्यानंतर लॅटरल बॉर्डर, प्रॉक्झिमल, पामार, डॉर्सल, फ्लेक्झर आणि एक्सटेन्सर. सिमिलरली लोअर लिमच्या बाबतीतही काही टर्म्स आहेत. त्याच्यामध्ये पोस्टेरियर अस्पेक्ट, अँटेरियर, मीडियल बॉर्डर, मग इथलं मीडियल बॉर्डर आणि हाताचं अपर लिमचं मीडियल बॉर्डर. या दोन्ही मीडियल बॉर्डरमध्ये काही चेंजेस असतात. काय चेंजेस असणार आहे? जर आपण हाताची मिडिल बॉर्डर बघितली तर करंगळी येते आणि पायाची मिडिल बॉर्डर बघितली तर आपण अंगठा येतो. त्याच्यामुळं ते थोडंसं डिफर पडतं. त्याच्यानंतर काही जे टर्म्स आहेत त्या कॉमनली यूज होतात. एम्ब्रिओलॉजी, कॉम्पिटेटिव्ह, ग्रॉस ॲनाटॉमी. मग याच्यामध्ये व्हेंट्रल, डॉर्सल, क्रॅनियल आणि कॉडल. नंतर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत टर्म्स इन रिलेशन विथ द बॉडी मुवमेंट्स. आपलं शरीर कसं मुवमेंट करतं. ग्लायडिंग मुवमेंट म्हणजे सरकणे एकमेकावरती, असं सरकणे किंवा असं सरकणे, ग्लायडिंग मुवमेंट. त्यानंतर अँग्युलर मुवमेंट. मी तुम्हाला सांगितलं होतं बोट आहे, आपल्या बोटाची ही जी मुवमेंट आहे ही अँग्युलर मुवमेंट आहे. मग याच्यामध्ये फ्लेक्झन येतं, एक्सटेन्शन येतं, लॅटरल फ्लेक्झन येतं, त्याच्यानंतर ॲडक्शन येतं, ॲबडक्शन येतं, हे पण अँग्युलर मुवमेंट आहे. रोटेशन, अंगठ्याचं बघितलं तर आपण आपला थंब फिरतो आहे, दॅट इज रोटेशन. मग स्पेशल मुवमेंटमध्ये काही आहेत ज्या रेडिओअल्नार जॉईंटमध्ये, प्रोट्रॅक्शन, रिट्रॅक्शन, टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंटमध्ये. हा टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट आहे. या टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंटमध्ये हे जे जॉ आहे माझा, हा जॉ समोर येतो, याला म्हणतात प्रोट्रॅक्शन, आणि पाठीमाग गेलं आहे त्याला रिट्रॅक्शन म्हणतात. पाठीमाग गेलं की त्याला रिट्रॅक्शन. सो स्पेशल मुवमेंटमध्ये रेडिओअल्नार, प्रोट्रॅक्शन, रिट्रॅक्शन. त्यानंतर अप्पर लिममध्ये मग फ्लेक्झन, एक्सटेन्शन, ॲबडक्शन, ॲडक्शन, सर्कमडक्शन, मिडिल रोटेशन, लॅटरल रोटेशन, सुपायनेशन, प्रोनेशन, ॲडक्शन, ॲबडक्शन, अपोजिशन ऑफ थंब अँड सर्कमडक्शन ऑफ थंब. एवढ्या सगळ्या मुवमेंट्स ह्या अप्पर लिममध्ये आहेत. लोअर लिममध्ये काय तर फ्लेक्झन ऑफ थाय, एक्सटेन्शन ऑफ थाय, ॲबडक्शन, ॲडक्शन, मिडिल रोटेशन, लॅटरल रोटेशन, फ्लेक्झन ऑफ द नी. ह्याच्या त्या प्रत्येक जॉईंटशी संबंधित अप्पर लिमच्या प्रत्येक जॉईंटला वेगळ्या मुवमेंट्स आहेत, लोअर लिमच्या प्रत्येक जॉईंटला वेगळ्या मुवमेंट्स आहेत. एक्सटेन्शन ऑफ नी, डॉर्सिफ्लेक्शन ऑफ फूट, प्लांटर फ्लेक्शन ऑफ फूट, इन्व्हर्जन ऑफ फूट आणि इव्हर्जन ऑफ फूट. ते जे डॉर्सिफ्लेक्शन आहे, डॉर्सिफ्लेक्शन, त्याच्यानंतर इव्हर्जन, हे इथे तुम्हाला दिसायला लागेल. हे इव्हर्जन आणि इन्व्हर्जन. हा जो तुमचा पाय हा इव्हर्टेड आणि इन्व्हर्टेड असा आहे. हे मिडियल रोटेशन, लॅटरल रोटेशन, पाय तुमचा मध्ये सरकवला आणि पाय तुमचा बाहेर घेतला. डॉर्सिफ्लेक्शन म्हणजे हा तुमचा जो पाय आहे, अँकल आहे, तिथून तो वरती घेतला. म्हणजे ह्या याच्याकडे जर घेतला इथून या डिरेक्शनला तर हे झालं
डॉर्सिफ्लेक्शन. आणि हा जर खाली गेला तर हे झालं एक्सटेन्शन. मग लॅटरल फ्लेक्शन, रोटेशन, ओपनिंग ऑफ द माउथ, क्लोजर ऑफ द माउथ, प्रोट्रॅक्शन, रिट्रॅक्शन हे जॉच्या मुवमेंट्स आहेत. जॉमध्ये प्रोट्रॅक्शन, रिट्रॅक्शन. मग काही ज्या आहेत त्या टर्म्स ट्रंकशी रिलेटेड आहे. ट्रंकमध्ये काय, ट्रंकमध्ये हे झालं एक्सटेन्शन. हा जो आहे हा एक्सटेन्शन आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा फ्लेक्झन आहे. आणि हा लॅटरल रोटेशन आहे. म्हणजे माणूस उभा आहे आणि उभा असताना असा तिरपा झाला, दॅट इज लॅटरल रोटेशन. आपण करतो काही वेळेस एखादी वस्तू उचलायची असेल त्यावेळेस. मग काही आता आपले जे महत्त्वाचे ते टर्म्स डिस्क्रायबिंग द मसल्स. मसलमध्ये ओरिजिन आणि इन्सर्शन खूप महत्त्वाचं आहे. ओरिजिनमधले काय सांगितलं त्यांनी, द एंड ऑफ मसल विच रिलेटिव्हली फिक्स ड्युरिंग इट्स कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन करत असताना जी मुवमेंट, जी एंड एकदम फिक्स्ड आहे ती आहे ओरिजिन. आणि इन्सर्शन विच मूव्ज मसल ड्युरिंग इट्स कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे कॉन्ट्रॅक्शनमध्ये ती मसल मूव्ह करते. आता हे यांनी मसलचं एक उदाहरण दिलं. हे आहे मसलचं ओरिजिन. हे ओरिजिन फिक्स आहे आणि हे त्याचं इन्सर्शन आहे. मग हे काय करतं, हे त्या जॉईंटला आणि मसलला पुल करायचं काम करतं. मग आता मसलमध्ये काय काय पार्ट येतात, मसलमध्ये येतात बेली, टेंडॉन, अपोन्युरोसिस आणि रॅफे. जर आपल्याला 5 मार्काला मसल्स विचारलं तर मसलमध्ये आपल्याला काय काय महत्त्वाचं, ओरिजिन, इन्सर्शन, हे झालं त्याचं ओरिजिन, हे झालं त्याचं इन्सर्शन, ही झाली त्याची मसल बेली. ही जी मधली आहे ती मसल बेली. म्हणजे मसल बेलीच्या खाली इथे जे आहे हे आहे टेंडॉन. इथे खाली जे आहे हे आहे टेंडॉन. त्यानंतर अपोन्युरोसिस, फ्लॅटन टेंडॉन किंवा मसलपासून जे सरळ सरळ येतं आहे याला आपण अपोन्युरोसिस असं म्हणतो. हे तुम्हाला ॲब्डोमेनमध्ये पाहायला भेटेल, त्याच्यानंतर थोरॅक्समध्ये पाहायला भेटेल, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. फायबरस बँड मेडअप ऑफ इंटरडिजिटिंग फायबर्स. 2 फायबर्समध्ये किंवा टेंडॉनमध्ये जे इंटरडिजिटिंग फायबर आहे त्याला रॅफे म्हटलं जातं. सो द टर्म्स यूज टू डिस्क्रायबिंग व्हेसल्स. व्हेसल्स हे तुम्हाला एक्झामला येऊ शकतात, आर्टरी आणि व्हेन्स. सगळ्यात महत्त्वाचं काय, व्हेसल्स, आर्टरी हे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. कुठून, हार्टपासनं. फक्त एक पल्मनरी आणि अम्बिलिकल आर्टरीज आहेत या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. नाही तर खूपच आपल्याला प्रश्न पडतो की अम्बिलिकल आणि बाकी याच्यामध्ये नेमकं कसं डिफरन्स करायचं आहे. अम्बिलिकल ही आपली बर्थच्या वेळेस असते. पल्मनरी आपल्या लंग्समधनं जे ब्लड आहे जे ऑक्सिजनेटेड आहे ते हार्टला पुरवठा करते. मग याचे ब्रांचेस पडतात. इमॅजिन करा ही एक मोठी आर्टरी आहे. या आर्टरीच्या हळूहळू ब्रांचेस पडायला लागल्यात. मग त्या ब्रांचेस आर्टेरियोल्स होतात. त्या आर्टेरियोल्सच्या आणखी छोट्या छोट्या ब्रांचेस होतात आणि या छोट्या छोट्या ब्रांचेस मिळून मग कॅपिलरी तयार करतात. आणि या कॅपिलरीज मग कनेक्ट होऊन काय होतात, व्हेन्युल्स, व्हेन्युल्सची व्हेन आणि व्हेन्सची मग व्हेना काय होते. आर्टरीज आणि व्हेन्समध्ये काय डिफरन्स आहे बरं या डायग्राममध्ये, तर व्हेन्सला वॉल्स आहेत, आर्टरीला असे काही वॉल्स वगैरे नसतात. हा बेसिक डिफरन्स होतो. दुसरं काय की व्हेन्स या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. पण ह्या 2 व्हेन जिथं ती पल्मनरी आणि अम्बिलिकल होती तसं इथं पल्मनरी आणि अम्बिलिकल व्हेन्स या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. कॅपिलरीज नेटवर्क मायक्रोस्कोपिक वेसल्स कनेक्टिंग आर्टेरियोल्स. ॲनास्टोमोसिस इज, आता हे जे आहे बंच जिथे आर्टेरियोल्स आणि व्हेन्यूल्स कनेक्ट होतात ह्या कॅपिलरीजचं ॲनास्टोमोसिस आहे. काही टर्म्स आहेत या बोनशी रिलेटेड आहे. एलिव्हेशन म्हणजे एखादा बोन आपण लिनियर मुवमेंटनी वरती करतो आहे, म्हणजे लिनियर इलिव्हेशनमध्ये लाईन, लीप, रिज, क्रिस्ट, शार्प इलिव्हेशन हे बोनचे पार्ट्स आहेत. म्हणजे हा जो बोन आहे समजा या बोनवरती असलेले वेगवेगळे इश्यूज आहेत. त्यानंतर शार्प इलिव्हेटेड, मेबी इन स्पाईन, राऊंडेड इरेग्युलर, इपिकॉन्डेलर, डिप्रेशन्स, ओपनिंग्स, वेगवेगळे डिप्रेशन असतात. पीट, फोबिया, ओपनिंग्समध्ये फोरामेन, हायाटस हे वेगवेगळे बोन्स आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे इथे आता ऑर्बिट आहे म्हणजे डिप्रेशन आहे. त्याच्यानंतर मग हे मेंटल फोरामेन आहेत, हे प्रोसेसेस आहेत.
हे सगळे बोनशी रिलेटेड टर्म्स आहेत. कॅव्हिटीज, स्मूथ आर्टिक्युलर एरिया आणि क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये मग काही टर्म्स यूज होतात जे आपल्यासाठी प्रॅक्टिसमध्ये महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिलं आयटीस. जिथे कुठे आयटीस लागेल म्हणजे इन्फ्लमेशन. अपेंडिसायटिस म्हणजे अपेंडिक्सचं इन्फ्लमेशन. टॉन्सिलायटिस म्हणजे टॉन्सिलचं इन्फ्लमेशन. आर्थरायटिस म्हणजे जॉईंटचं इन्फ्लमेशन. न्यूरायटिस म्हणजे नर्वचं इन्फ्लमेशन. डर्मॅटायटिस म्हणजे स्किनचं इन्फ्लमेशन. जिथे कुठे इक्टॉमी लावाय तिथे रिमूव्हल ऑफ द बॉडी. अपेंडिसेक्टॉमी, टॉन्सिलेक्टॉमी, गॅस्ट्रेक्टॉमी, नेफ्रेक्टॉमी. अपेंडिसेक्टॉमी म्हणजे अपेंडिक्स काढून टाकलं शरीरातनं. टॉन्सिलेक्टॉमी म्हणजे टॉन्सिल्स काढून टाकला. गॅस्ट्रेक्टॉमी म्हणजे स्टमकचा काही पार्ट रिमूव्ह केला. नेफ्रेक्टॉमी म्हणजे किडनी काढून टाकली. ओटोमी नावाचं काही जर असेल सफिक्स तर ओपन म्हणजे आता लॅप्रोटॉमी म्हणजे पोट उघडे करणं. हिस्ट्रोटॉमी ओपन करायचं आणि क्लोज करायचं काय हॉलो ऑर्गन. सिस्टोटॉमी, युरिनरी ब्लॅडर. सिस्टोलिथोटॉमी जिथे ओस्टोमी लागेल म्हणजे हॉलो ऑर्गन आहे त्याला तसंच ओपन सोडलं. सिस्टोस्टोमी, कोलोस्टोमी, ट्रॅकोस्टोमी. ट्रॅकोस्टोमी म्हणजे गळ्याचे ते छिद्र करायचं ते ओपन ठेवायचं. जिथे कुठे ओमा नावाचं सफिक्स लागेल म्हणजे लायपोमा, ऑस्टिओमा, न्यूरोफायब्रोमा हे ट्यूमर सजेस्ट करतात. प्युबर्टी. प्युबर्टीचं एज दिलेलं आहे की एज जिथे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप होतात. 12 ते 15 इयर्स गर्ल्समध्ये आणि 13 ते 16 मुलांमध्ये. सिम्टम्स हे सब्जेक्टिव्ह कंप्लेंट्स आहेत. साईन जे ऑब्जेक्टिव्ह दिसतात सगळ्यांना. डायग्नोसिस म्हणजे एखाद्या गोष्टीचा आयडेंटिफिकेशन करायचं डिसीजचं. नेचर डिसीजचं करायचं. प्रोग्नोसिस म्हणजे त्याचं पुढे काय होणार आहे. पायरेक्झा म्हणजे फीवर, ताप. लिजन म्हणजे कुठे जखम झाली आहे का. इन्फ्लामेशन म्हणजे कुठे सूज आहे का. इडिमा म्हणजे पण सूज असते. थ्रोम्बोसिस म्हणजे कुठे रक्त गोठलं आहे का. एम्बोलिझम म्हणजे कुठे रक्ताची गाठ सरकली आहे का. हेमोरेज म्हणजे रक्तस्राव झाला आहे का. अल्सर म्हणजे खड्डं पडल्यासारखं कुठे काही झालं आहे याला ब्रिच ऑर गॅप इन द सरफेस ऑफ कंटिन्युटी असं म्हटलं आहे. सायनस म्हणजे एका बाजूला असा ट्रॅक आहे आणि या ट्रॅकच्या इकडे बाजूला दुसरीकडे एक ब्लंट काहीतरी साचलेलं आहे. हे झालं सायनस. मग हे जर दोन्ही एकमेकाला कनेक्टिंग असतील तर मग ते फिशुला झालं. नेक्रोसिस म्हणजे ती जागा किंवा तो सेल डेड झाला आहे. डिजनरेशन म्हणजे रेट्रोग्रेसिव्ह चेंजेस कॉजिंग डिटोरिएशन. स्ट्रक्चरल आणि फंक्शनल क्वालिटीज सगळ्या निघून गेल्या. गँग्रीन, नेक्रोसिस, इन्फेक्शन म्हणजे डेथ और नेक्रोसिस ऑफ द टिश्यू ड्यू टू सडन ऑब्स्ट्रक्शन ऑफ द आर्टरियल सप्लाय. ॲट्रोपी म्हणजे छोटे छोटे होत जाणं. साईज ऑफ द सेल, टिश्यू, ऑर्गन. डिस्ट्रॉफी म्हणजे साईज ड्यू टू डिफेक्टिव्ह न्यूट्रिशन. हायपरट्रॉफी म्हणजे सूज येणे किंवा वाढणं, इन्क्रीज इन द साईज. हायपरप्लेजिया म्हणजे साईज पण इन्क्रीज होणं आणि नंबर पण इन्क्रीज होणं. हायपोप्लेजिया म्हणजे की तिथे इनकम्प्लीट डेव्हलपमेंट आहे. अप्लाजिया म्हणजे डेव्हलपमेंटच नाही आहे, फेल्युअर ऑफ द डेव्हलपमेंट. सिंड्रोम म्हणजे 7-8 सिम्पटम किंवा 4-5 सिम्पटम मिळून एक काहीतरी पिक्चर तयार होतं त्याला सिंड्रोम असं म्हणतात. पॅरालिसिस म्हणजे एका बाजूचा हात पायाची कम्प्लिटली पॉवर जाते. हेमिप्लेजिया म्हणजे वन साईड. पॅराप्लेजिया म्हणजे दोन्ही पायांची. मोनोप्लेजिया म्हणजे एकाच हाताची किंवा एकाच पायाची. क्वाड्रिप्लेजिया म्हणजे चारही हातापायांना पॅरालिसिस येणं. ॲनेस्थेशिया म्हणजे आपण जे भूल देतो त्याच्याने लॉस ऑफ टच सेन्सिटिबिलिटी जाते. ॲनल्जेशिया म्हणजे लॉस ऑफ पेन सेन्सिबिलिटी. थर्मास्थेशिया म्हणजे इथं टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी जाते, गरम थंड समजत नाही. हायपरस्थेशिया म्हणजे अबनॉर्मली इन्क्रीज सेन्सिटिबिलिटी. पॅरास्थेशिया म्हणजे काहीच नाही, परवर्टेड सिम्पटम आहे. आपल्या हाताला थंड लागते, गरम लागते, त्याचं वेगळंच काहीतरी सेन्सेशन आहे. कोमा म्हणजे डीप अनकॉन्शियसनेस. ट्यूमर म्हणजे गाठ किंवा निओप्लाझम. बिनाईन म्हणजे जी न पसरणारी गाठ आहे किंवा न पसरणारं ट्यूमर आहे. मॅलिग्नंट म्हणजे जे पसरणारं ट्यूमर आहे. आपण आजकाल मॅलिग्नंट कॅन्सर सगळीकडे म्हणतात किंवा बिनाईन कॅन्सर म्हणतात. कार्सिनोमा म्हणजे कॅन्सरचा प्रकार. सार्कोमा म्हणजे पण एक कॅन्सरचा प्रकार. कॅन्सर जिथे मॅलिग्नंट निओप्लाझम आहे म्हणजे अनकंट्रोल्ड ग्रोथ होती आहे आणि कशी ग्रोथ होती, इथे रूल्स रेग्युलेशन सगळे तोडून ग्रोथ होते. मेटास्टॅसिस म्हणजे कॅन्सर एका जागेवरून दुसरीकडे स्प्रेड होतो आहे. कॉन्व्हल्सन्स म्हणजे रिकव्हरी पिरियड आणि थेरपी म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट. एवढ्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. ह्याच्यातली एखादी टर्मिनॉलॉजी MCQजला विचारली जाऊ शकते, त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यावरती जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ द स्ट्रक्चर इन द बॉडी फ्रॉम विदिन आउटवर्ड. सगळ्यात पहिले बोन, नंतर मसल, ब्लड वेसल्स,
थोरॅसिक और ॲबडोमिनल कॅव्हिटी आणि होल बॉडी. किंवा आपण जर इथून गेलो तर स्किनच्या आतमध्ये स्किनच्या लेयर्स, त्याच्यानंतर मसल, नंतर बोन, अशा प्रकारे हे सगळं बॉडी आउटवर्ड टू विदिन आणि विदिन टू आउटवर्ड. सो दिस इज ऑल अबाउट द लँग्वेज ऑफ ॲनाटॉमी. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू स्केलेटन ऑफ जनरल ॲनाटॉमी. थँक्यू.